नमस्कार. माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया मसालेदार असं लिंबूचं लोणचं. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत. थंडीच्या दिवसामध्ये लिंबू खूप येतात, तर लिंबूच्या सीझनमध्ये आपण हे बनवून ठेवू शकतो आणि वर्षभर हे चालणारं असं लोणचं आहे. त्यासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंटची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींची व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट असं आपलं वर्षभर टिकणारं लिंबूचं लोणचं तयार करूया. लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी बघा, मी लिंबू घेतलेले आहे. छान मोठ्या साईजचे असे लिंबू आपण यामध्ये यूज करणार आहोत. आता याला आपण पाण्यामध्ये छान असं वॉश करून घेऊया. छान पद्धतीने लिंबू आपल्याला धुवून घ्यायचे आहे. लिंबूला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याला छान असं कॉटनच्या कपड्यावर घेऊन आपण याला छान असं पुसून घेऊया. छान सुके असं पण पुसून घेऊया. लिंबू छान पुसून घेतल्यानंतर आता आपण याला छान असं कट करून घेऊया. अशा पद्धतीने बघा, आपण एका लिंबाचे 8 फोडी करून घेणार आहोत आणि यातल्या बियासुद्धा आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने असं एका छान साफ प्लेटमध्ये आपण याला साईडला ठेवत चालूया. अशाच पद्धतीने बाकीचे लिंबू आपण कट करून घेऊया. आता यावरती मी मीठ ॲड करते. मोठाले 2 ते 3 चम्मच मी मीठ इथे ॲड करते. लिंबूच्या लोणच्याला मीठ हे जास्त प्रमाणात लागतं. छान यांना आता मिक्स करून घेऊया.
तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला 7 ते 8 दिवस असंही काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता आणि ज्यावेळेस हे छानपैकी लिंबू गळतात त्यावेळेस तुम्ही पुढची प्रोसेस करू शकतात. पण काही वेळेस आज आपण डायरेक्ट हे करणार आहोत, म्हणजे आपल्या सालीमध्ये मसाल्याचं सुद्धा छान असं मुरलं जातं लोणचं. लिंबू बघा छान पद्धतीने आता आपले कट करून मीठ लावून आपण साईडला ठेवले. आता आपण याला मसाला तयार करूया. गॅसवरती कढई ठेवून छान अशी गरम होऊ देऊया. आता यामध्ये मी मेथी दाणे, मोहरी आणि सोप, यासोबत थोडेसे जिरा, ओवा, 4 ते 5 लवंग यांना टाकून छान असं हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बस यातलं मॉइश्चर जाईपर्यंतच आपल्याला हे थोडंसं कडक करून घ्यायचं आहे. ऊन जर छान असेल तर उन्हामध्ये तुम्ही याला वाळायला घालू शकता. आता आपण गॅस बंद करूया. छान एका प्लेटीमध्ये हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. याला आपण थंड होण्यासाठी सोडून देऊया. आता त्याच कढईमध्ये बघा मी तेल ॲड करते. तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असेल तुम्ही त्याचा यूज करू शकता. आता याला आपण छान असं गरम होऊ देऊया. कढई आपली गरम होती त्यामुळे तेल गरम होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आता आपण याला मिक्सरमध्ये लावून छान असे कशी एकदम म्हणजे बारीक नाही असे एकदम रवेदार असं याला वाटून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने छान आपण हे असं वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक हे असं केलेले नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. तेल बघा आपलं छान असं गरम झालंय. आता आपण गॅस बंद करून त्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊया. छान मोठ्या भांड्यामध्ये आपण आता हे लिंबू आपले ॲड करूया. आता यामध्ये आपण हळद ॲड करूया. यासोबत मी एक मोठी चम्मचभर हळद यामध्ये ॲड करते. मिरचीला ॲड करते, लाल मिरची. छानपैकी यांना अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. आता हे झाल्यानंतर यामध्ये आपण जो आपण वाटलेला मसाला आहे दळलेला तो ॲड करूया. छान पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी कलोंजी ॲड करते. यासोबत हिंग,
सोबत बघा मी काळं मीठ यामध्ये आता ॲड करते. काळं मीठ लिंबूच्या लोणच्यात ॲड केल्याने टेस्ट खूप छान येते याची. तर यांना आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया. हे बघा आता हे सर्व आपले मसाले यामध्ये मिक्स करून झालेत. आता यावरतून आपण गरम केलेलं तेल आहे बघा ते यामध्ये ॲड करूया. तेल ॲड केल्यानंतर आता आपण याला परत एकदा छानपैकी असं मिक्स करून घेऊया. हे बघा आता आपलं लिंबूचं लोणचं तयार आहे. हे बघा. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. तर हे बघा आता आपलं लोणचं तयार आहे. आता एका काचेच्या जार आपल्याला छान स्वच्छ साफ करून असं घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हे लोणचं भरूया. पद्धतीने मी याला काचेच्या बरणीमध्ये भरून टाकले आहे. पूर्णपणे असं वरती तेल येऊ दिलेलं आहे म्हणजे की याला बुरशी वगैरे लागणार नाही. आता आपण याला अशाच पद्धतीने छान झाकण लावून 10 ते 15 दिवस छान मुरजण्यासाठी ठेवून देऊया. 15 दिवसानंतर आपलं लिंबूचं लोणचं खाण्यासाठी तयार होईल.